दयेचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्यामुळे गणराया या हृदयात श्वास आहे बघ ही विनंती माझी तुला खास आहे गुणवर्णितो मी श्री गणेशा तुझाच दास आहे बाप्पा गणराया गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्रामदैवत कधी केदारनी आई सुगाई माता रासाई या गावचं ग्रामदैवत श्री कालेश्वरी देवी तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांना त्रिवार मानवंदना करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय विजयजी कदम साहेब यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या कोकणची लोककला म्हटली की संगीत आलंच भक्तिपट्टू आमचा मित्र यश पाटकर कीबोर्ड मास्टर रितेश दादा चव्हाण पॅड मास्टर राज तडवी बुलबुल बेंजो मास्टर माझा भाऊ मित्र गुरुनाथ अमरकर शाखा भैरी भवानी नृत्य कला पथक मित्र पक्ष ग्रुप लांजा ओडिये यांच्या साथीने मित्रांनो माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहीर वर्ग गुरुजन वर्ग शिष्य वर्ग यांना शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शाळेत शिकता असताना कोणतरी गुरु पाहिजे म्हणून त्या लोककलेचे माझे गुरु माझे वडील शाहीर भानुतुकाराम झिमण यांना शाहीर मानाचा मुजरा करून माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जातोय आवाज साऊंड म्हटलं की विषय वाद साऊंड मास्टर आणि त्यांचे सहकारी
त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा यांचे सहकारी आणि मंडळ त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. अनस्तवनाला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा. हे प्रथम वंदन माझे गणरायास करीतो. दुसरे वंदन माझे माय पित्यास करतो. तिसरे वंदन माझे या रसिका चरणाची तुझ्या धूळ माझ्या माथी मिलावितो. अन चौथे वंदन रसिका रंगभूमी नटेश्वराला करतो. स्तवन बुवा लक्ष असावं. बुवांचे म्युझिशियन, बुवांची एंट्री सुंदर, तसा हँडसम आहे ना अजून बुवा. बुवा हँडसम आहे. हा बुवांची एंट्री बघ. अरे जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. अरे बुवा म्हातारा होत आलेस, कसल्या एंट्री मारतोस. जिसे देख मेरा दिल धड़का. संगीत वाला भारी. शिमन बुवा समोर असल्यानंतर ह्या बुवांची एवढी फटते ना की 2-2 कीबोर्ड वाले लावायला लागतात त्यांना. मी आहे तसंच आहे, मला फरक पडत. राजेश बुवा हा देवेंद्र शिमन आहे. हा 2-2 कीबोर्ड, मग ढोलकीवाला 2-2. किती तयारी, शाखा दुसरी. किती बुवा शाखने मिळवलास ना तरी हा देवेंद्र आहे नावाचा इंद्र. हा अजून स्तवन सुर आधी सादर करतो, नंतर बुवांचा समाचार नक्कीच. बुवा म्हणतात ना की तुमचे पैसे वाया जाणार नाही भावानो. पेट्रोलचे पैसे मागून घ्या त्याच्याकडनं. बुवाकडनं मागून घ्या. तसे मी सांगतो, मी मनोरंजन करायला आलेला आहे. नक्कीच माझी बारी आवडेल ना आवडेल तुम्ही ठरवणार आहे. पोपटपंची कशाला, स्वतःची लाल माकड म्हणतं माझीच, पण मेल्या घासून घासून झाले त्याला कुठं माहिती. बरोबर आहे की नाही. आधी स्तवन, नंतर बुवा तुझा समाचार नक्कीच. या माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश ज्यानी हा दिला. सदैव चरण माता पित्याचे घडे. सदैव चरण माता पित्याचे घडे. उभा आहे मी रसिका तुमच्या पुढे. पहिल्यांदाच आंबव गावात आलोय. बुवांच्या कार्यक्रम बुवांचे झालेले असतील वाघाया खेळाचा, पण निकामी शेपटीकडून. उभा आहे मी रसिका
तुमच्या पुढे गुरु माऊलीला त्यानं उपदेश जानी हातीला सदैव चरण माता पित्याचे घडे सदैव चरण माता पित्याचे घडे तुला आहे नसली का तुमच्या पुढे तुला आहे नसली तुमच्या पुढे तुला आहे नसली तुमच्या पुढे ज्ञानी नाही जगी कोणी होसनगी आपल्या जीवनी त्यांचे करोनी जाऊ त्यांच्या चरणी जाऊ त्यांच्या चरणी जाऊ त्यांच्या चरणी तुझी कृपा तूच माऊली हर कृपेची तू सावली तुझी कृपा तूच माऊली हर कृपेची तूच सावली दिलतील आम्हाला बोल हेच गोबडे दिलतील आम्हाला बोल हेच गोबडे आहे रसिकामी तुझ्या पुढे आहे रसिकामी तुझ्या पुढे उभा आहे रसिकामी तुझ्या पुढे उभा आहे रसिकामी तुझ्या पुढे सद्गुरु मला भेटले सद्गुरु मला भेटले सद्गुरु मला भेटले चंदू देवेंद्राची वाणी तुमच्या गाईन ध्यानी कवी चंदू देवेंद्राची वाणी तुमच्या येईल सदैव ही ध्यानी गातो मी बोल माझे हेच गोबडे गातो मी बोल माझे हेच गोबडे आहे रसिकामी तुमच्या पुढे उभा आहे रसिकामी तुमच्या पुढे उभा आहे रसिकामी तुमच्या पुढे उभा आहे रसिकामी तुमच्या पुढे माझ्या गुरु माऊलीला उपदेश जानी हा केला माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश जानी हा दिला सदैव चरण दयाचे घडे सदैव चरण दयाचे घडे उभा आहे रसिकामी तुमच्या पुढे 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 उभा आहे रसिकामी
गोचरी गणपती गजानन महाराज धनी रवळनाथ महाराज जुगाय देवी माते अखंड हता सोयीचा विजय असो असो मागो रंगले घराण्याचा विजय असो असो बोलतो रे वाले की गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो स्तवन झालेला आहे गणाला सुरुवात करतो बसा बसा भारी पहिलीच करायची हा बुवा सुंदर बोललेले बुवा म्हणतात मग कशी विश्लेषण केलं की पेट्रोलचा खर्च वाया जाणार नाही बुवाचे कोणतरी शिष्य आले कोण असतील मी त्यांना सुद्धा नाव ना माहित पण बुवाचे शिष्य आहेत त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो बुवा म्हणतात शिष्याना की भावा लांबून आलायस शिष्य यांची भावा लांबून आलायस पैसा वसूलच कशाला बुवा भांडी घासताना करतो समजण्याला इशारा कापी बुवा हा देवेंद्र कोकिळ म्हणतात ना कोकिळ काळी ते किंचाळायचं सोडून द्यावं त्याचप्रमाणे स्वरांचे बादशाह आहेत ते मांडो स्वरांचे बादशाह आहेत बुवा पंकजदादा घाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत माझं एक फेमस गाणं आहे मी त्यांच्या स्टुडिओमध्ये CSP मध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे सुंदर त्याला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो खरोखर सांगतो मित्रांनो मुंबईपासून सगळे स्टुडिओ मी गायलेलो आहे पण या स्टुडिओचा नाव विषयबाद त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि बुवांचा गण सुंदर गण या चालीवर मी माझी युट्यूब जर चेक केलं ना झमन प्रदुरस तर त्याच्या उगन मी गायलेलो आहे बुवांना गणाच्या चाल देण्यात काही अर्थ नाही मी माझ्या गणाला सुरुवात करणार आहे म्हणायचं काय बघा आळवितो देवा गणेशा तुझ क्षणोक्षणाला गुण तुझे गाताना हर्ष होई मनाला भाद्रपद चतुर्थीला पूजती गणराया घरोघराला अनाशीर्वाद देशी तुझ्या या जनाला मिलो ना तुमको हम घबराए मिलू तो चुराए हमें क्या हो गया है वाजगण आणि शाहीर मान्य करतात चालीची चॉईस शिमन बुवांची हे
तिने उडवतात ना, हे मी जे गाणे गायलेले आहेत ना त्याच्यावर. आणि बुवा रंगमंचावर आहे, छातीला बोट लावून सांगितलं, मी जी गाणी गायली ना त्यांचे डबिंग करतात, कोणी असो देशाई. राजीव बुवा तुम्हालाच म्हणत नाही, हा ब्रँड माझा आहे म्हणून शिमण बुवा. हा लक्षात घ्या. काय म्हणतो बघा, भावना माझी समजून घेना, हे भावना माझी समजून घेना, छन नाचत येना, शिवगौरी गजानना, गजानना. 1, 2, 3.
समजून घेणार क्षण क्षण नाचत येणार देवा गजानना शिवगौरी नंदना. मित्रांनो, आलेलं पारितोषिक योगेश दादा माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदरणीय ज्या ज्या कलाकारांना व्यासपीठ त्यांनी दाखवलं, दिनेश दादा कुरतडकर साहेब, गाव रत्नागिरी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकणचे युट्यूबर्स श्यामदादा शितक आमचे मित्र यांच्याकडून फरमाईश आहे गणाची 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुझी होती मला हुर हुर, कधी सजेल माझं घर, आला बसून उंदरावर, आला वाजत गाजत गुलाल उधळत व माझा लंबोदर. तुझी होती मला हुर हुर, कधी सजेल माझं घर, तुझी होती मला हुर हुर, कधी सजेल माझं घर, आला बसून उंदरावर, आला वाजत गाजत गुलाल उधळत माझा लंबोदर, आला वाजत गाजत गुलाल उधळत माझा लंबोदर. स्तवन गणगण झालेला आहे. गवळणीला सुरुवात करतो. भुवाची सुंदर गवळण. विषय बुवा सुंदर आणतात, पण बुवा तुमची राधा कधी बोबडी बोललेली आहे का? एवढंच विचारेल. मी नौकाशाहीर आहे, गवळण कधी बोबडी बोलली काय? कृष्णाचे संपडे होते ते बोलायचे, ते बोबड्या होता सुदामा पेंद्या. या भुवांची राधा बोबडी बोलते, लय भारी. असू द्या. व म्हणतात, सांगते मी राधा तुझा आणतोस बाधा, असा येऊन मधल्या सुटीत, तुझा तोतल्या हाय गुटगुटीत. पेंदा असेल, तोतल्या म्हणजे पेंदा म्हणत असेल. तुझा तोतल्या आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवलंय मुठीत. पेंदा असेल तर मुठीत कसा धरील? जे राधा धरील काय? हा तुम्ही म्हणा, तोतल्या आहे म्हणतात गुटगुटीत, त्याला धरून ठेवलंय म्हणे मुठीत. आता त्याचा सामान धरला भुवन हे तुमच्या राधेनं मला माहित नाही. असू द्या. व वटिका करताना शब्द जुळवायचे, पण लोकांना पटतील असं काहीतरी बोलावं. म्हणे तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. आधी परत विचारतो, तोतल्या हायच बोलला ना? तोतल्या ऐकलेत ना तुम्ही?
आपलं काही चॅनलला पडेल ना उद्या कोण हा सोबत पाहिजे नाही तर हे नंतर येतील काढून मी बुवा फाडून जाईन मग तुझं तोतल्या हाय गुट गुटीत त्याला धरून ठेवलंय मुठीत म्हणून विषयाला विषय बुवा लक्ष असू द्या अग अग दादा तुझी केली या बाधा जाऊन घुसलो कुटीत कुटी म्हणजे झोपडी होय ना म्हणजे आम्ही गाणाऱ्यापेक्षा तुम्ही सुटणार नाही हे मी मान्य करतो बुवा काही म्हणून मला फरक पडत नाही अग अग राधा तुझी केली या बाधा जाऊन घुसलो कुटीत माझा तोतल्या हाय गुट गुटीत आता घालून घे तुझ्या फटीत बुवांचा उत्तर बुवांचे शब्द आता तुम्ही म्हटलात म्हणून की तोतल्या गुटगुटीत असेल तर मुठीत कसा भेटेल तुझ्या मुठीत भेटत तर घालून घे मला काही फरक पडत नाही बुवा विषय बोललेले की ना सांगा बोलले की नाही की तुझा तोतले आहे गुटगुटीत त्याला धरून ठेवलंय मुठीत घालून घे असं मला म्हणायचं काय म्हणतो बघा हा अग अग राधा तुझी केली या बाधा अग अग राधा केली या बाधा खाऊन झालो कुटीत माझा तोतल्या हाय गुटगुटीत माझा तोतल्या हाय गुटगुटीत आता घालून घे तुझ्या फटीत तुम्ही म्हणता ना लिहू लिहू लिहवाने फाडा आता तुमचा काढा लिहिण्याची गरज आहे बुवाला हे तुम्ही जो मला शब्द बोललात त्याचा पलटवार केलेला आहे आणि जर खरोखर तुम्ही पटवून दिलात ना की गुटगुटीत आणि मुठीत काय धरला होता माझा बघू नंतर दुसऱ्या बारी पण पटवून द्या एवढंच म्हणणं म्हणून शब्दाचा पलटवार केलेला आहे मला वाक्य म्हणायचं काय नाही आता गवळण शहरांसाठी नवीन गवळण कारण बुवा म्हणतात की बुवा जीवन बुवाच्या त्याच गवळणी भरपूर दिले बुवाना भरपूर भरपूर म्हणून दिशेत एक मेरा दिल धडका हे बंधन तो प्यार का बंधन है षणमुखा संगम है कलियुगात शोभे नाम हृदयात बसविले काम कलियुगात शोभे नाम सखी माझी वा गवळण गातोय लक्ष असू द्या काहीतरी बोलानं झोमटून टाकेल शपथ गवळणीचा विषय प्रेमाचा देतोय त्याचा संदर्भ पण ऐका बुवा तुमचे गुरुवर्य विजय निगमन आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो पण तेवढ्या गेले ना तर बुवाच तुमची बाजल नाही नक्कीच सखी माझी
मी तुझा ग सकाहरी केली हिच्या दिलाची मी चोरी 1 2 3 4 हृदयात बसविले ठाम कलियुगात शोधे नाम हृदयात बसविले ठाम युगात शोधे नाम सखी माझी तुझी सकाहरी केली तुझ्या दिलाची मी चोरी सखी माझी तुझी सकाहरी केली तुझ्या दिलाची मी चोरी श्याम तुझा आहे हा घन श्याम पुरा धमाची तोहरी तू माझे रागाने हरी येतेस का माझ्या घरी सखे माझी तुझा मी हरी केली तुझ्या दिलाची मी चोरी सखी माझी तुझा मी हरी केली तुझ्या दिलाची मी चोरी सखी माझी तुझा मी हरी केली तुझ्या दिलाची मी चोरी सखी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची मी चोरी अशी पाहून राहते संधी इथं घुसलो घरामध्ये तुला बसून तू मांडीवर थोडीशी प्रेमाची बंदी उठली गोकुळ गावा ठेवलं यशोदा धावा उठली गोकुळ गावा घेशील यशोदे धावा प्रीत वेळी झाली सुवावरी अस्य तुझ्या गालावरी प्रीत वेळी झाली सुवावरी अस्य तुझ्या मित्रांनो, स्तवन आणि गण गवळण झालेले आहे. शब्दोत्तराचा वास, प्रश्न उत्तर गोवांचा प्रश्न
बुवा आज प्रश्नाचं उत्तर देतोय, लक्ष असावं. बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले, त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा विषयाचं उत्तर या ठिकाणी फोडतोय, जे माझ्या वाचनातून आलेलं आहे ते देतोय. बुवा लक्ष असू द्या. ज्ञान चक्षु, बुवा ज्ञान चक्षु गुलाम महाराज यांनी विष्णूशी म्हणजेच श्रीहरीशी साडीचोळी आणि हातात बांगड्या भरून विवाह केला. कारण ते बुवा आंधळे होते, त्यांना काही दिसत नव्हतं. ज्ञान चक्षु हे बुवा त्यांचं नाव होतं. त्यांनीच श्रीहरीशी हातात बांगड्या घालून चोळी नेसून लग्न केलं. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. विषयाचा संदर्भ आहे मॅडम, पण साईशास्त्र 18 पुराण ज्यानं लिहिलं त्याची प्रत्येकाची माहिती वेगळी असते. असू द्या, पण जे माझ्या वाचनात आलंय ते प्रश्नाचं उत्तर बुवा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या माहितीसाठी आजचा बाहेरचा माझा प्रश्न पूर्ण परत दिलेली आहे. तुमच्या माहितीसाठी प्रश्न. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण घडून भक्त उत्साही बनले आहेत, त्या भगवंताचं नाव काय व त्या या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठं आहे? बुवा विषयाला आधार असेल तरच उत्तर द्या, नाही तर आधार घालू नका ही विनंती आहे. मारिला रे बाण तुझ्यावर, मारिला रे बाण तुझ्यावर, केला मेरे रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव. मारिला बाण तुझ्यावर, मारिला बाण तुझ्यावर, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव, रंगला हडाव शायरा, रंगला हडाव.
विषयाचं मान तुम्हावर विषयाचं मान तुम्हावर धन्यवाद मित्रांनो. शहराच्या दुसऱ्या बाऱ्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.